नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत दोडक्याची मुटकुळे घालून भाजी, कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचं मस्तपैकी कोशिंबीर, दोडक्याच्याच किसाची म्हणजे दोडक्याच्या सालीच्या किसाची चटणी आणि मसुरीचं सांबार, शिवाय वरण, भात, पोळी हे तर आहेच. आता पहिल्यांदा आपण कोशिंबीर करून घेऊयात बरं का. त्याच्याकरता आपण एक 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, अंदाजे मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि उकडलेला बटाटा तोही आपण बारीक चिरून घेतला. ही अतिशय सोपी आणि छान अशी कोशिंबीर होते, चविष्ट होते. याच्यामध्ये आपण मीठ, साखर, दही, मिरपूड असं सगळं घालणार आहोत. याच्यात आपण अगदी थोडीशी पाव चमचा मिरपूड घालणार आहोत. मिरपुडीने ना याला खूप छान चव येते बरं का. थोडीशी कोथिंबीर, अगदी थोडीशी आपण याच्यामध्ये मिरची घालणार आहोत, अगदी थोडीशी बरं का, अर्धा चमचा. चवीपुरती साखर, चवीपुरतं मीठ. ही कोशिंबीर आपण सगळी एकत्र करून बाजूला ठेवून देऊयात आणि अगदी वेळेवर आपण याच्यात अगदी 2 चमचे फक्त दही घालणार आहोत. आत्तापासून जर दही घातलं तर कदाचित याला पाणी सुटण्याची शक्यता असते. दहीसुद्धा हे ऑप्शनल आहे, कारण नाही घातलं दही तरीही सुद्धा ही अशी छान लागते. ह्याच्यात आपण थोडेसे जिरपूड पण घालूयात, अगदी पाव चमचा जिरपूड. हे सगळं छान एकत्र करून घेऊ आणि बाजूला ठेवून देऊ फ्रीजमध्ये. अगदी वेळेवर जेवायला बसताना ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दही घालू. याला फोडणी वगैरे घालायची काही गरज नाही आहे, कारण अतिशय छान अशी ही कोशिंबीर होते. आता आपण जे दोडक्याच्या भाजीकरता मुटकुळे करणार आहोत त्याच्याकरता आपण थोडं पीठ भिजवून घेऊयात बरं का. त्याच्याकरता आपण अर्धी वाटी अंदाजे डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी कणिक घेतलेली आहे. कणिक म्हणजे गव्हाचं पीठ, जे तुम्ही नेहमी आपण वापरतो तेच घेतलेलं आहे. आपल्या घरात किती अंदाजे 4-5 जण असतील तर एवढं आपल्याला पुष्कळ होतं. ह्याच्यात थोडेसे जिरे, चवीपुरतं तिखट, थोडीशी हळद, थोडी कोथिंबीर. ही आपली मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी अगदी थोडीशी मिरची याच्यात घातलेली आहे. थोडासा हिंग, अगदी 2 चिमूट आपण खाण्याचा सोडा घातला. थोडंसं तेल, अगदी अर्धा पाऊण चमचा आपण घातलं तरी छान होतं. तेल घातल्याने काय होतंच, आपले जे मुटकुळे किंवा कुठली गोष्ट असेल ती सॉफ्ट होते आतून. हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे अगदी घट्ट भिजवून घेणार आहोत बरं का. अगदी थोडं पाण्याचा शिपका देऊन आपण याला घट्ट भिजवून घेऊया. थोडंसं तेल नंतर पुन्हा मी घातलं आणि नेहमी काय होतं की आपण ज्यावेळेला हे करतो त्यावेळेला हाताला असं लागतं की नाही, तेव्हा थोडीशी अशी कणिक घ्यायची हातावर आणि हे असं चोळून घ्यायचं. म्हणजे मग काय होतं, सगळं ते पीठ असतं, कोरडी कणिक किंवा डाळीचं पीठ, पण डाळीच्या पिठापेक्षा कणिक घेतलं की ते चोळून घ्यायचं आणि मग हे पुन्हा एकत्र करून छान मळून घ्यायचं. मग हा गडबडीत मीठ घालायला विसरलो, काही नाही होत ते. अशा वेळेला अशा पुन्हा आपल्याला थोडीशी चव घेऊन बघितल्यावर लक्षात आलं म्हणजे मीठ घालायचं आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं, अगदी किंचित बरं का. कारण अशा गोष्टी स्वयंपाक करताना नेहमी होत असतात, त्यामुळे लागली आपण अरे बापरे आता काय करायचं असं नाही करायचं. अगदी थोडंसं पाणी घेऊन पुन्हा आपण हे चांगलं मळून घ्यायचं आहे पाट. अगदी मी छान आतपर्यंत मळून घेते, त्यामुळे ते मीठ शेवटपर्यंत आपलं जाईल. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काहीतरी एखादी वस्तू करतो किंवा एखादा पदार्थ करतो आणि त्यात एखादी गोष्ट राहून जाते, मीठ म्हणा, गूळ म्हणा. थोडीशी जर चव बघितली तर आपल्याला नंतर ती वस्तू तो जो पदार्थ असतो तो आपल्याला दुरुस्त करता येतो, आहे की नाही. याला तेलाचा हात लावून आपण मळून घेतलाय. आता आपण याचे मुटकुळे करूयात. त्याच्याकरता हे असं आपण आधी पहिल्यांदा सारख्या आकाराचा असा एक लांबोळका आकार दिला आणि त्याचे असे अंदाजे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. आता हे असे गोल करून घ्यायचे आणि त्याला अगदी असे लांबोळका आकार देऊन घ्यायचा. असे सगळे गोळे आपण तयार करून ठेवूयात. आता अशा दोडक्याची आपण भाजी करणार आहोत बरं का. पहिल्यांदा दोडका आपण स्वच्छ धुवून घ्यायचा. नंतर काय करायचं की हा दोडका जो असतो हा भोपळ्यासारखाच असतो. हा दोडक्याचा मी आता हा एक तुकडा तोडून घेतलाय, कारण काय की दोडका म्हणा, भोपळा म्हणा, काकडी म्हणा, कडू असण्याची शक्यता असते. त्यामुळे असा हा तुकडा तोडून घ्यायचा आणि हा पांढरा भाग या थोडासा चाखून बघायचा. म्हणजे ह्याने चमच्याच्या मागच्या बाजूने थोडासा काढायचा आणि खाऊन बघायचा. कडू असेल तर मग तो दोडका म्हणा, भोपळा म्हणा, काकडी म्हणा अजिबात स्वयंपाकात वापरायची नाही बरं का, कारण नाहीतर काय होईल, आपली भाजी पूर्ण कडू होईल. नंतर हा जी दोडक्याची शिरा म्हणतात त्याला, दोडक्याच्या या सगळ्या ज्या शिरा आहेत ह्या आपण
किसणीने किसून घेणार आहोत आणि त्या शिऱ्यांचीच आज आपण चटणी करणार आहोत. अतिशय सुंदर अशी ही चटणी लागते. आता आपण पहिल्यांदा दोडक्याची जी किस आपण किसला की नाही त्याची आपण चटणी करून घेऊयात. दोडक्याचा जो हा किस होता की नाही हा थोडा जाडजाड झाला होता, म्हणून आपलं जे कटर आहे की नाही त्याच्यातनं आपण काढला. पण समजा जर नीट व्यवस्थित आपल्या नेहमीच्या किसणीने जर हा किसला तरी सुद्धा चालू शकतो. त्याच्यात जर पाणी असेल तर ते सुद्धा आपण पिळून काढून घ्यायचं. पण पिळून घेतलेला आहे हा, त्यामुळे आता ह्याच्यात काही पाणी नाही आहे. आपलं तेल तापलंय. तेल तापल्यावर ह्याच्यात आपण मोहरी घालणार आहोत. आपली मोहरी तडतडायला लागली आणि गॅस मी लहान केला. त्याच्यामध्ये हा दोडक्याचा जो पीस आहे तो घातला. अंदाजे 2 ते 3 चमचे आपण याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि एवढं तेल लागतं नाही, तर मग तो पीस जो आहे तो आपला कुरकुरीत होत नाही. तेल सुटूस्तर आणि ह्याचा कच्चेपणा जाऊस्तर आपण दोडकं चांगलं परतून घ्यायचं आणि मुख्य कुरकुरीत व्हायला पाहिजे बरं का ते. आणि त्यामुळेच थोडंसं तेल जास्त लागेल ह्याला. जास्त म्हणजे काय 2-3 चमचे बास होऊन जातात. काही वेळेला दोडका निब्बर असतो, त्यावेळेला त्या शिरा अशा दाताखाली येतात. त्यावेळेला आपण जर कटरमधनं काढून घेतलं हे किंवा मिक्सरमधनं थोडंसं बारीक केलं तरी सुद्धा चालू शकतं. हीच आपलं तेल सोडायला लागलं. त्याच्यामध्ये आपण आता आपल्याला तिखट जेवढं हवं आहे तशी मिरची घालून ते थोडीशी परतून घेणार आहोत. मिरचीचा कच्चेपणा जाऊस्तर परतून घेणार आहोत. हे परतत आले मिरचीचा, म्हणजे मिरची बऱ्यापैकी परतली गेली. त्याच्यात थोडेसे जिरे आपण फोडणीत घातलेले नाहीत, वरून घातलेत, कारण तो जो एक स्वाद येतो ना जिऱ्यांचा तो छान येतो. जिऱ्याच्या ऐवजी जर आपण समजा जिऱ्याची पूड घातली तरी सुद्धा चालू शकतं, पण जिरे जास्त छान लागतात. त्याच्यात आपण थोडंसं खोबरं घालणार आहोत आणि खोबरं सुद्धा चांगलं परतून घेणार आहोत. हा जे आपण खोबरं किंवा खोबऱ्याचा किस घेतला आहे, सुकं खोबरं घेतलंय बरं का. सुकं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे. खोबरं आपलं भाजलं गेलेलं आहे किंवा त्या तेलामध्ये थोडंसं परतलं गेलं आहे आणि छान खोबरं परतलं गेल्याचा चांगला सुगंध यायला लागला. याच्यात आपण आता उरलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या करूयात. गॅस मी लहान करणार आहे आणि सगळं एक एक घालून घेणार आहे. मीठ, तीळ किंवा तिळाचा कूट काही घातलं तरी चालतं. आज आपण तिळाचा कूट घालूयात. अगदी थोडंसं लाल तिखट ऑप्शनल आहे. मिरची जर खूप तिखट असेल तर नाही लाल तिखट घातलं तरी चालेल. कोथिंबीर, गॅस लहानच ठेवले आपण कारण हे सगळं जळण्याची शक्यता, कारण आपलं खोबरं दोडक्याचा किस चांगला परतला गेला त्यामुळे ते जळण्याची शक्यता, त्यामुळे आपण हे लहान करून घेतलं. झाली आपली चटणी सुद्धा झालेली आहे. थोडीशी परतली की संपलं काम. मात्र एक आहे की चटणी करत असताना तिला सोडून इकडे तिकडे जायचं नाही बरं का. म्हणजे त्याच वेळेला दुसरा पदार्थ थोडा करू नये आपण, कारण खोबरं फार लवकर लाल होतं आणि जर जळालं खोबरं त्याची जी चव असते ती वेगळी येते. आता आपण जी हे केली होती की नाही चटणी, तीच कढई आपण पुसून घेतली आहे आणि त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकलं आहे. अंदाजे 2 चमचे तेल आहे. काय याचा भाग पसरट असल्यामुळे ते तेल जरा पसरल्यावर जास्त दिसतं. त्याच्यात आपण मोहरी घालूया. मोहरी तडतडायला लागली की थोडासा हिंग, आलं लसूण पेस्ट, अगदी अर्धा चमचा ओवा आपण ह्याच्यात थोडासा हातावर चोळून घातलेला आहे. हे आपण चांगलं गॅस लहान करून आलं लसूण आपण कच्चेपणा जाऊस्तर परतून घेऊया. कधी कुठली भाजी करताना हळद आधी घालायची नाही, कारण आधी हळद घातली तर काय होतं की हे परतूस्तर हळदीचा रंग बदलला जातो आणि मग आपल्या भाजीचाही रंग त्यामुळे बदलला जातो. आपलं आलं लसूण परतलं गेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत. हळद, लाल तिखट, थोडंसं खोबरं, हे सुकं खोबरं आहे ते किसून घेतले आपण, थोडीशी धन्याची पावडर, आपला नेहमीचा काळा मसाला. गॅस लहान आहे बरं का. मसाला थोडासा परतून घेतला आणि आता आपण याच्यामध्ये आपले दोडके घालणार आहोत. ही भाजी अतिशय सुंदर लागते. चवीला तर सुंदर, स्वाद चांगला येतो आणि विशेष म्हणजे याच्यात आपण मुटकुळे घातलेत की नाही त्याच्यामुळे त्या भाजीची लज्जत आणखीन छान वाटते. भाजी थोडीशी परतून झाली की आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालणार. हे मग आपण स्टीलचा चमचा घेतला होता परंतु त्याचा खूप आवाज येतो म्हणून आपण हा दुसरा आता चमचा घेतला. हे छान आपलं परतून झालेलं आहे. आता आपण थोडंसं पाणी घालूया. चवीला मीठ, थोडासा गूळ, एकदा आपण हे हलवून घेऊया. पाण्याला चांगली उकळी आली की आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहोत बरं का. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि त्यावर आपण आपले जे आता मुटकुळे केले की नाही छोटे छोटे, असे एक एक करून त्याच्यावर घालणार आहोत. हे आपले सगळे मुटकुळे आपण याच्यावर घातले. आता गॅस लहान करून दुसऱ्या गॅसवर
आपण आपली भाजी शिजायला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण सांबार करून घेऊया. ही मसुरीची डाळ, आपण मसुरीची उसळ करतो की नाही, त्याच मसुरीची डाळ केलेली असते. ही गुलाबी रंगावर असते. ही पण खूप पौष्टिक असते. त्यामुळे कधी मुगाची, कधी मसुरीची, कधी उडदाची अशा वेगवेगळ्या डाळी वापरून आपण नेहमी आमटी किंवा सांबार किंवा जे काही करायचं असेल ते करतो. आज आपण या मसुरीच्या डाळीचे आपण सांबार करणार आहोत. त्याच्याकरता मसुरीची डाळ, नंतर तांदूळ आणि एक बटाटा एवढं कुकरला आपण उकडून घेतलं होतं. ही मसुरीची डाळ आपण शिजवून घेतली. आता दिसायला मगा तुम्ही बघितलं की कशी छान गुलाबी होती की नाही, पण शिजल्यावर तिचा रंग बदलला जातो. आता ही आपण घोटून घेऊयात आणि आपला सांबार करायला लागू. हे आपलं पितळेचं पातेलं आहे बरं का. ही कलई आहे ना, ती काही वेळेला आपल्याला असं वाटतं की ही हिंदालियमचं भांडं आहे, पण हे आपलं पितळेचं पातेलं आहे, खूप जुनं आहे. त्याच्यामध्ये आज आपण सांबार करणार आहोत. प्रथम ह्याच्यात आपण तेल घातलं, अगदी एकच चमचा तेल घातलंय. सांबाराला काही खूप तेल लागत नाही. मोहरी आपली पूर्ण तडतडून झाली. त्याच्यात आपण थोडासा कढीपत्ता, उभा चिरलेला थोडासा कांदा, अर्धा कांदा आहे जास्तीत जास्त, आणि ज्या भाज्या होत्या त्या सगळ्या मी इथे घालणार आहे. या सांबारामध्ये मी कुठल्याही सांबारामध्ये लसूण वापरलं तरी चालू शकतं, पण आज आपण काही लसूण वापरणार नाही. थोडासा कांद्याचा रंग बदलत आला की आपण याच्यात, घरात वांगी होती त्यामुळे फक्त वांगी घातली. त्याच्यात आपण शेवगा किंवा भोपळा हे काही घातलं तरी चालू शकतो. आपल्या वांग्याचा रंग बदलूस तर आपण हे चांगलं शिजवून घेणार आहोत. वांगी लवकर शिजण्याकरता आपण त्याच्यावर झाकण ठेवलं. नेहमीच मी एक सांगत असते की कुठल्याही भाजीचा कच्चेपणा जाऊस तर आपण त्याला परतलं पाहिजे, नाहीतर तो कच्चा जो वास असतो वांग्याचा म्हणा किंवा कुठल्याही भाजीचा असेल, तो आपल्या स्वयंपाकाला लागण्याची शक्यता असते. अजून आपण थोडासा गॅस मोठा करूयात आणि आपली वांगी चांगली परतून घेऊ. आपल्या वांग्याचा रंग बदलला, त्याच्यात आपण थोडीशी हळद, आपल्या आवडीप्रमाणे तिखट, आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत बरं का. साधारण एक 4 वाटे आपण पाणी घातलेलं आहे. 4-5 माणसांना पुरेल एवढं आपण करणार आहोत. ह्याच्यात धन्याची पावडर 1.5 चमचा, सांबार मसाला, हा घरी केलेला सांबार मसाला हा 1-2 चमचे. गॅस मोठा करूयात. कोथिंबीर, कढीपत्ता, हे सगळं आपण पलीकडच्या गॅसवर उकळत ठेवूयात. तोपर्यंत आपली दुसरी भाजी झाली आहे का ते बघून घेऊयात. आपण आपली भाजी झाली आहे का बघूयात बरं का. मस्त एकदामध्ये आपण हलवली होती भाजी, म्हणजे मुटकुळे खालीवर केलेले होते. सगळी भाजी शिजलेली. ह्याला खूप रस नको असतं, अशी छान लागते. आपले मुटकुळे शिजले गेलेले आहेत. पण बघायचे का कसे मुटकुळे शिजलेत ते. अगदी बरोबर मुटकुळे शिजले गेलेत आहे की नाही. त्यामुळे आपली भाजी झाली. समजा वाटलं तर थोडंसं पाणी घातलं तरी चालू शकतं, पण काही तशी गरज नाही आहे. ह्याच्यात हवं असेल तर एखादा चमचा दाण्याचा कूट घातला तरी चालेल, पण खोबऱ्याने आपली भाजी छान झाली आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि आपली भाजी तयार. तोपर्यंत आपलं सांबारचं पाणी पण उकळलं असेल ते बघूयात. आपण सांबाराच्या पाण्यालाही आपल्या उकळी आली. त्याच्यात आपण ही शिजवलेली मसुरीची डाळ आहे ती घालणार आहोत. चवीपुरतं आपण 2 चमचे चिंचेचं पाणी घातलेलं आहे. हे मी करून ठेवलेलं होतं, त्यामुळे ते आपल्याला खायला पटकन छान होतं. आपल्या सांबाराला उकळी यायला लागली. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आता फक्त सांबारातली वांगी शिजली की आपला सांबार पण तयार झाला. आपला सगळा स्वयंपाक झाला. छान बटाटा कांद्याची कोशिंबीर, दोडक्याच्या सालीची चटणी, नंतर दोडक्याची मुटकुळे घालून केलेली भाजी आणि मसुरीच्या डाळीचं सांबार, भात, पोळी हे तर तयारच आहे. चला तर मग आपण हे शिजतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. असं आपला ही छान दोडक्याच्या किसाची चटणी, कांदा, टमॅटो आणि उकडलेला बटाटा, ह्याची मस्त कोशिंबीर, साधं वरण भात कधी तसा ठेवू नये म्हणून वरती साधं वरण आणि तूप थोडंसं दाखवलं आहे. नंतर हे आपण पोह्याचे छोटे छोटे मिरगुंड म्हणतात ह्याला, ते आपण तळलेले आहेत. हे दोडका आणि मुटकुळे ह्याची छान केलेली भाजी आणि मसुरीच्या डाळीचं सांबार आणि शिवाय पोळ्या आहेतच. असा सगळा मेनू आपला तयार झालेला आहे. अगदी कुणाला गोड वाटलं तर थोडासा साखर आंबा दिला की काम झालं. मस्त बेत झालेला आहे. दोडक्याची मुटकुळे घालून केलेली भाजी तुम्ही एकदा करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि मसुरीचं सांबार अतिशय चविष्ट होतं. असा सगळा आजचा छान मेनू तयार झाला आहे. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आपलं इंस्टाग्राम तेही नक्की बघा. धन्यवाद.